मुंबईतील अंगणवाडी सेविकांचं आंदोलन मागे। या घडीची महत्त्वाची बातमी, आझाद मैदानावरील ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलेले आहे। सोमवारपासून राज्यभर जेलभरो आंदोलनाची हाक आता देण्यात येते। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांकरता अंगणवाडी सेविका आता आक्रमक झालेल्या आहेत। सोमवारपासून आता जेलभरो आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। अंगणवाडी सेविका आणि त्यांचं शिष्टमंडळ आणि राज्य सरकारमध्ये चर्चा सुद्धा झाली, पण या चर्चेतून काही तोडगा निघाला नाही। त्यानंतर आता आझाद मैदान सोडण्याचा निर्णय या अंगणवाडी सेविकांनी घेतलेला आहे। आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आलं असलं तरी सोमवारपासून जेलभरो आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात येतोय। मुंबईतील अंगणवाडी सेविकांनी आपलं आंदोलन तुर्तास मागे घेतलेलं आहे। सोमवारपासून जेलभरो आंदोलन केलं जाईल। आपल्या प्रलंबित मागण्यांकरता विशेषतः आम्हाला मानधन नको, आम्हाला वेतन हवं, ही प्रमुख मागणी या अंगणवाडी सेविकांची आणि या मागणीकरता अंगणवाडी सेविका गेल्या अनेक दिवसांपासून संपावर गेलेल्या आहेत। डिसेंबरपासून हा संप पुकारण्यात आलेला आहे। अमरावतीमध्ये काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांवर कारवाई संदर्भात सुरुवात सुद्धा झालेली आहे। कामावर रुजू व्हा नाहीतर कारवाई होईल असा इशारा सुद्धा देण्यात येतोय। तर दुसरीकडे या दरम्यान राज्य सरकार आणि अंगणवाडी सेविकांचं शिष्टमंडळ यांच्यात बैठक सुद्धा झाली आणि ही बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता आझाद मैदान सोडण्याचा निर्णय घेण्यात येतोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, अंगणवाडी सेविकांनी आझाद मैदानावरील ठिय्या आंदोलन मागे घेतलंय, पण सोमवारपासून राज्यभर जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे। नक्कीच लागवी, एकंदर अनेक बैठका घेतल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी सध्या तरी माघार घेतलेली आहे। मात्र सर्व या बैठका निष्फळ ठरल्यामुळे त्यांची एकंदर आंदोलनाची पुढची भूमिका ही असणार आहे की 8 तारखेपासून ते एकंदर जेलभरो आंदोलन, रास्ता रोको अशा प्रकारचे आक्रमक आंदोलन करणार आहे। त्यामुळे एकंदर हा संपूर्ण प्रश्नाचा सध्या चिघळ आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे राज्य सरकार नेमक्या 2-3 दिवसात नेमका कोणते निर्णय घेते देखील पाहणं महत्त्वाचं असेल, पण सध्या तरी हे संपूर्ण आंदोलन चिघळ आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या तरी त्यांनी आझाद मैदानातून एकंदर माघार घेतलेली आहे। आझादमध्ये सध्या ते बाहेर पडत आहेत आणि पुढील दिशा ठरवत आहेत। एकंदर 8 तारखेपर्यंत आंदोलन हे पूर्ण चिघळणार आहे। लागवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।